तिने फसवलं मला, तिने फसवलं मला. सर शांत व्हा. हो सावरा तुम्ही स्वतःला. हो काही गोष्टी नसतात आपल्या हातात. बुवा म्हणतात ना ते बरोबरच. माणसाचं जेवढं नशिबात आयुष्य असतं ना तर तेवढंच जगतो. कधी कधी तर आत्ताच जन्माला आलेलं लेकरू जे जग बघत सुद्धा नाही ते सुद्धा हे जग सोडून जात. हो विचार करा तेव्हा त्या जन्म देणाऱ्या आईला काय वाटत असेल. हे बघा ऐका माझं, तुमच्यावरतीच या घरातला आनंद अवलंबून आहे. या घरातलं सुख उत्साह सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हीच जर असं खचून गेलात तर कसं चालेल बरं. शांत व्हा, रडू नका. बसेल सावरा तुम्ही स्वतः. आता तुम्हाला मन घट्ट करावं लागणार. या घरातल्या माणसांसाठी तुम्हाला खंबीरपणे उभं राहावं लागणार. अहो तुम्ही जर स्वतःला सावरलं तरच तुम्ही मालती मॅडम आणि आबांना सावरू शकणार आहात ना. शांत व्हा. खूप मोठा धक्का बसला इंद्रजित सरांना. नाही राणी, ही ती वेळ नाहीये. या सगळ्यातनं सरांना आधी बाहेर येऊ देत, मग तू त्यांच्याकडे तुझ्या मनातली शंका बोलून दाखव. हा विषय आता तरी नको. पण अश्विनीचं हे अचानक जाणं, हे जे कोड आहे ना ते तुला सोडावंच लागेल. सरांना या दुःखातून बाहेर येऊ देत, सावरू देत. तोपर्यंत तू ह्या सगळ्याचा तपास कसा लावायचा ते बघ. या प्रकरणात ही जी काय गडबड आहे ना ती मी आता उघड करूनच शांत बसणार आहे. काय ग? एक विचारू का? हो विचार. त्या दिवशी जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते त्या दिवशी अजितदादा डबा नाही का घरी विसरले होते. हा तेव्हा आपल्याकडे कुठली भाजी बनवली होती? का ग मध्येच असं काय विचारतेस? तुम्ही प्लीज सांगा ना. त्या दिवशी पालकची भाजी बनवली होती. पण ही भाजी टेरेसवर कशी काय? राणी काय ग, काय झालं? काय नाही, काय नाही आई. विक्रांत, हे दुःखाचं नाटक करून करून कंटाळा आलाय मला. मलाही तेच वाटतंय. आबा, मी काय म्हणतो, आपण काकींना बोलवूया का? नाही तर एकट्याच रूम मध्ये तर बरोबर नाही. हो ना, त्यांनी आता स्वतःला त्रास करून घेणं थांबवलं पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं, पण मालतीला येतं सावरायला थोडा वेळ द्यायला हवा. ते होतील शांत, येतील बाहेर. ठीक आहे. नाही काळजी वाटली म्हणून विचारत होतो. बरं इंद्रा कसा आहे आता? तो सावरलाय का या सगळ्यातून? त्यांची पण तीच अवस्था आहे. पण येतील ते, खाली येतील. इंद्रा, हे बघ, माझी बोलायची इच्छा नाही आणि ती वेळ नाहीये. पण फॅक्टरीमध्ये अरे आपली खूप कामं पेंडिंग आहेत. काही मीटिंग्स लँड आहेत. आपण जाऊन येऊया फॅक्टरीमध्ये? आपण नाही, तू जाऊ नये. माझी इच्छा नाही. अरे इंद्रा, असं करून कसं चालेल? सगळी फॅक्टरी तुझ्या हातात आहे. हो, पण काही दिवस तू सांभाळलंस तर सगळं काही तुझ्या हातात जाणार नाहीये. थोडे दिवस तू सांभाळ, मला नाही सांभाळ. हे बघ, माझी तरी कुठे जायची इच्छा आहे, पण आपल्याला जावं लागेलच ना. काम थांबवून नाही चालणार आपल्याला. विक्रांत, तू जा आणि नीट लक्ष देऊन काम कर. विक्रांत सर, ते मला जरा विचारायचं होतं, तेवढं विचारू का? विचार.
अश्विनी जेव्हा माझ्यासाठी डबा घ्यायला घरी आली तेव्हा तुम्ही दोघं जण घरातच होतात का? हो का? म्हणजे जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा ती डबा घेऊनच निघाली होती ना? हो, त्यासाठीच त्या इथे आल्या होत्या ना. मग नाही म्हणजे जेव्हा ती घरातून बाहेर पडली तेव्हा तुम्ही दोघं जण इथंच होतात का? राणी, हा प्रश्न आहे का? आम्ही तिला बघितलं म्हणजे इथेच असणार. उलट सुलट प्रश्न का विचारतेस? अहो नाही, असं नाही, पण रात्री जेव्हा मी टेरेसवर गेले होते तेव्हा तिथं भाजी सांडलेली होती. ही तीच भाजी आहे जी अश्विनी डब्यात घेऊन येणार होती. रत्नाईंनी स्वतः तो डबा भरला होता. हे राणी, नेमकं तुला काय म्हणायचंय? अहो म्हणजे हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की अश्विनी तो डबा घेऊन टेरेसवर गेली होती का? आणि तिकडे जर त्या डब्यातली भाजी खाली पडली असेल तर ती तसाच डबा घेऊन का घरातून बाहेर निघेल ना? म्हणजे काय झालं असेल याचा फक्त मी अंदाज घेते. नक्की अंदाजच घेतेस का असे प्रश्न विचारणं मागे तुझा भलताच विचार आहे? नाही नाही उर्मिला, ते हो असं काहीच नाहीये. मी फक्त अंदाज घेते. म्हणजे आता तुम्ही दोघं जण जर म्हणताय की ती डबा घेऊन घराबाहेर पडली होती तर तिथं ती भाजी कशी सांडली असेल? अश्विनी खरंच टेरेसवर गेली होती का? म्हणजे नेमकं काय घडलं असेल? आता तुम्ही दोघं जणच घरात होतात म्हणून तुम्हाला विचारते. तुम्ही दोघं टेरेसवर गेला नव्हतात का? राणी, यांना प्रश्न विचारायची हिंमत कशी होते ग तुझी? एक तर तुझ्यामुळे माझी चिकू आमच्या आयुष्यातनं कायमची निघून गेली आणि तू यांची उलट तपासणी घेतेस. शरम वाटत नाही तुला? अगं का गेलंस माझ्या पोरीला? आई, काय बोलतेस तू? राणी असं काही का करेल? इंदिरा, हिने काही केलंय का नाही मला माहित नाही, पण एवढं नक्की माहितीये हे हिच्यामुळेच घडलंय. आणि तू सतत तिची बाजू घेत असतोस ना, मग विचार ना तिला. जेव्हा मी नको म्हणत होते तेव्हा हिनी चिकूला डबा आणायला का पाठवलं? हॉस्पिटलमध्ये जेव्हा मी अडवत होते तिला तेव्हा चिकू हिच्या कानात जाऊन काहीतरी बोलली ना. कोणीच जायची गरज नाहीये. मम्मा, अगं ती नाही म्हणतीये म्हणून तिला उपाशी ठेवायचंय का? अश्विनी एवढं म्हणतेच आहे की ती जाते डबा घ्यायला, तर तिला जाऊ द्या ना. आणि तेव्हाच तिनेच जाऊ दे म्हणून विनंती केली. आबा पण लगेच चिकूला पाठवायला तयार झाले. विचार नाही इंद्रा, माझ्या चिकूला गोळात घेऊन तिचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय काहींनी. तिने याचे सगळं घडवून आणलंय का? विचार तिला. हो ते मी तिला मला डबा घेऊन येताना ना मल्हारला भेटता येईल. प्लीज यार, प्लीज प्लीज प्लीज. बोल ना. आता का दात किळी बसली? मला माहितीये ना आता ही काहीच बोलणार नाही. आणि तुम्ही सगळे सुद्धा हे कधीच मान्य करणार नाही. पण माझ्या चिकूच्या अशा अचानक निघून जाण्याला, तिचा ऍक्सिडेंट व्हायला ही राणीच जबाबदार आहे.
हिने जीव घेतलाय माझ्या चिकूचा. मालती, मी तुमची अवस्था समजू शकतो, पण घरातल्या सगळ्यांचीच ती अवस्था आहे. म्हणून तोंडाला येईल ते बोलू नका, अर्थाचा अनर्थ होतो. नको ते आरोप करू नका. हे बघा, राणीनं चिकूला डबा आणायला सांगितला आणि चिकूचा ऍक्सिडेंट झाला. हा निव्वळ योगायोग आहे. यात राणीचा काय दोष आहे? हिचाच दोष आहे. मी नको म्हणत असताना सुद्धा हिने भाग पाडले माझ्या चिकूला डबा आणायला. हिचाच दोष आहे. हिला पुढे पुढे करायची सवय आहे ना, सगळं स्वतःला हवं तसं करून घ्यायची सवय आहे हिला. हुकमाची राणी समजते नाही स्वतःला. याच हुकमाच्या राणीनी माझ्या पोटचा गोळा, माझ्या काळजाचा तुकडा माझ्यापासून हिरावून घेतलाय. तुला सगळं स्वतःच्या मर्जीप्रमाणे झालेलं हवं असतं ना. चल ठीक आहे, तू म्हणशील ना तसं होईल. तुला जे हवं ना ते करेन मी. ते एकच काम कर, मला माझी चिकू परत दे. माझ्या पोटचा गोळा परत दे मला. तुला जे हवं ते करेन मी. बोल, देशील परत? अगं बोल ना. ती बॅग माझ्या घरात आली आणि माझ्या पोराच्या जीवावर उठली. माझ्या इंद्राला कित्येकदा मारण्याचा प्रयत्न केलाय मी, पण हिच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही ना. म्हणून माझ्या चिकूचा जीव घेतला. आई प्लीज, रागाच्या भारात काही बोलू नकोस. तुझे काही बोलतेच नाही त्याने पुढे जाऊन तुलाच पश्चाताप होईल. राणीने कधी मला मारायचा प्रयत्न नाही केला, उलट स्वतःच्या जीवावर खेळून तिने माझा जीव वाचवलाय. नाही काढ रे बाळा, काढ. तुझ्या डोळ्यावर हिने जी झापडं लावलेत ना ती काढ, आणि उघड्या डोळ्यांनी जरा नीट बघ. हिचा खोटेपणा ना हिच्या डोळ्यात स्पष्ट दिसेल तुला. आई प्लीज, आता या विषयावर नको बोलूया. ही वेळ नाहीये या विषयावर बोलायची. प्लीज शांत हो. नाही बसणार मी शांत. माझ्या लेकीचा जीव घेणारीला मी अशीच सोडणार नाही. जगणं मुश्किल करेन मी. ही राणी आम्हाला प्रश्न विचारून जो खड्डा खणत होती त्यात स्वतःच पडली. सगळं प्रकरण राणीवरच शिकलंय. व्हॉट अ टायमिंग मालती. मला तर मालतीच्या बोलण्याचं खूप वाईट वाटलं ना का तुला? तुला खोटं नाही बोलताय. आमची चिकू आहे ना, चिकू तिच्या वेदना, तिचं दुःख तिच्या हसण्यात लपवायची. तुला चिकू सारखं खोटं नाही बोलताय. काय मालती भानावरच नाहीये, तिला कसलंच भान उरलं नाहीये. प्लीज तिला समजून घे. आबा, अहो तुम्ही असं नका बोलू. मला कळतंय सगळं, आणि त्यांना आता आई म्हणून काय वाटत असेल ना याची आपण कल्पना पण नाही करू शकत. आणि खरं सांगू का, त्या माझ्यावर चिडतायत, ओरडतायत, हे एका अर्थाने चांगलंच आहे आबा. त्या कारणाने तरी त्यांचं मन मोकळं होतंय, नाहीतर अहो त्या अशाच कुडत राहतील. कशाशी बनलीस का तू? शिव्याना ओव्या समजतेस, स्वतःच्या रागाला, रोषाला, अपमानाला तुला समजून स्वीकारतेस. कसं जमतो तुला हे सगळं? मोरी मानलं तुला, ह्याच्याकरता माफ कर. आबा,
तुला काही बोलायचं का वेगळं? हे बघा, मला माहिती आहे की हे बोलायची आता ही वेळ नाहीये, पण माझ्या मनातलं मला कोणाला तरी सांगावंसं वाटतंय. ते नाही, नको, नाही नाही आबा, राहू दे, आता नाही सांगत मी. बोल ग माझ्याशी. मुलीच्या मनातलं नाही ऐकता आलं मला. निघून गेली ती. तू तरी बोल ना माझ्याशी. काय सांगायचं? आबा, अश्विनी घरी माझ्यासाठी डबा आणायला आली होती ना, बरोबर? बरोबर. हो, मग तिने किचन मधून डबा घेऊन डिरेक्ट हॉस्पिटलला यायला पाहिजे होतं ना. हो आबा, ती तो डबा घेऊन टेरेसवर गेली. काय? हो आबा, त्या डब्यामधली भाजी मी टेरेसवर सांडलेली बघितली. आता काही कारण नसल्याशिवाय अश्विनी तो डबा घेऊन टेरेसवर का जाईल? आबा, मला असं वाटतंय की आपल्या घरात असं काहीतरी घडलंय, ज्याने हे जे नको होतं ते सगळं घडून बसले. आबा, मला यात घातपाताची शंका वाटते. चिकूच्या बाबतीत कोण घातपात करेल? ते आता सांगणं थोडंसं अवघड आहे. पण आबा, माझ्या मनात ना खूप प्रश्न घोळ घालतायत. एकतर चिकू तो डबा घेऊन टेरेसवर का गेली? तिच्या बरोबर हा अपघात अचानक कसा काय घडला? आम्हाला फॅक्टरीमध्ये कोणी डांबून ठेवलं होतं? आबा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत. आणि बाई, ह्या सगळ्यामध्ये आपण कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही. तुला शंका येते ना? तू या प्रकरणाच्या मुळाशीचा शोध घे, पण या बाबतीत कोणाशी आत्ता काही बोलू नकोस. तुझ्या हाती काही ठोस लागलं ना मला सांग, मी तुला हवी ती मदत करेन. आता कोणाला काही सांगायला नको, नाही तर ते तुला चुकीचं समजतील, गैरसमज होईल. हो, आता सुद्धा तुम्ही मला चुकीचं ठरवणार नाही असं वाटलं म्हणून तुमच्याशी बोलले. पण मी काळजी घेईन आबा, मी नाही सांगणार कोणाला. कळतंय मला. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. तू माझ्यासमोर उभा राहून शहाणपणा दाखवतोस मला? या सगळ्या एंट्री मला परत केलेल्या हव्यात, कळलं का? हो सर. चल निघ. विक्रांत सर. काय रे केटी, मालक झालास का कंपनीचा? नाही सर, पण असं का बोलतोय? कोण आहे कंपनीचा बॉस? मी आहे ना. हो सर. मग तुला विचारून आत येत आहेत नाही? बॅनर्स मी येत का साधे? सर, ते मी परत बाहेर जायचं आणि परमिशन घेऊन दागायचं. बॉसचा रिस्पेक्ट करायचा असतो. चल निघ. अतिव. यादा. सर, मी तुम्हाला या फाईल्स. सर नाही, साहेब म्हणायचं. साहेब. हो सर. साहेब, मी मगाशी तुम्हाला ती सजेशनच द्यायला आलो होतो. या फाईल्समध्ये जे डिटेल्स आहेत त्यानुसारच आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही म्हणता तसं जर केलं तर आपलं खूप नुकसान होईल. आता तू मला शिकवणार? हा, इंद्रा जेव्हा या चेअरवर बसतो तेव्हा येतोच का शहाणपणा दाखवायला? केटी, आता मी सांगेन ना तेवढं आणि तेच करायचंस, कळलं? चल निघ. हे विक्रांत सर अतिच करायला लागलेत. इंदिरा सर लवकरात लवकर यायला हवेत. हे जर असंच वागत राहिले तर फॅक्टरीचं नुकसान नक्कीच होईल. अरे निघ म्हणालो ना. हीच ती वेळ. आत्ता काहीतरी हाताला लागलं तरच या सगळ्याच्या मुळाशी जाता येईल. मला जायला पाहिजे. दादा, गाडी थांबवा. अगं
आता काय झालं अचानक तुला? हा, कशाला गाडी थांबवायला सांगतेस? आई मी सगळं सांगते हा. दादा गाडी थांबवा ना. आई उतर बरं खाली. अगं पण आई मी सांगते सगळं, तू उतर. अगं राणे, गोट्या चल, आपल्याला जायचं, एक महत्वाचं काम आहे. कसलं काम आता? अरे सगळं सांगते, तू चल तरी आधी चल. अगं राणे, कुठं चालली ती तरी सांग. काय झालं एकदम? बुवा आता तुम्ही मला प्रश्न विचारत बसू नका आणि माझी काळजी करू नका. हा, मला एक काम आठवलंय, मी तेवढं करते, तुम्ही घरी पोहोचा. अगं राणे, कुठं निघाली असती तरी सांग, म्हणजे आमच्या जीवाला घोर तरी लागायचं नाही. अगं आई आता ह्या प्रश्नांची उत्तरं द्यायची ही वेळ नाहीये, मला प्लीज जाऊ दे. अगं राणे, आधीच तुझी सासू तुझ्यावर लई चिडली आहे आणि आता काय डोक्यात खूळ घुसलंय तुझ्या? नाहीतर काय राणे, उगाच येडागत करू नकोस हा तू. आई बुवा हे बघा, मी कुठलाही वेडेपणा करणार नाही. वेळ निघून जायच्या आधी जे करायचंय ना तेच करते मी. हे बघा, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही मला जाऊ द्या. तुम्हाला माहिती आहे ना की मी अशीच कुठली गोष्ट करणार नाही. मग माझं ऐका, मी माझं काम करते आणि मी तिकडून डायरेक्ट घरी जाईन. हा, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही घरी जा. दादा यांना व्यवस्थित सोडा. चल गोट्या. अगं राणे, अजित, ती दळभद्री कार्टी किचन मध्ये तर नाहीये ना? काकी अयो घरात नाहीये ती. तिच्या आई वडिलांबरोबर वस्तीत गेलीये. काय कायमची गेलीये का पांढऱ्या पायाने ती अपशकुनी परत येणार आहे? आई, हे बघ आता ना, हे ती का उगीच वाद घालताय? आम्ही अर्थाचा अनर्थ करून स्वतःलाही त्रास देत आहे आणि इतरांनाही. मी काही चुकीचं करत नाहीये, जे आहे तेच बोलतेय आणि त्यामुळेच तुम्हाला सगळ्यांना ते झोंबतंय. सॉरी टू से, पण मला तुझं वागणं अजिबात आवडत नाहीये. अरे वा, शेवटी तू बोललासच. तरी मी विचार करतच होते, राणीचा अजून एक वकील गप्प कसा काय बसला. इंद्रा, त्या पोरीच्या गोड बोलण्यामुळे तुझ्या मनात तिच्याविषयी गोडवा आला असेल, पण माझ्या मनात तिच्याबद्दलचा राग अजूनही तसाच आहे. तुझा याआधी फक्त तुझ्या आईवर जीव होता, माझा शब्दही खाली पडू द्यायचा नाहीस तू. आता मात्र त्या पोरीसाठी तू माझ्यावर आवाज चढवायला लागलास. ठीक आहे, तू काहीही कर, मला कितीही विरोध कर, तुझ्या बायकोची बाजू घे, पण त्या पोरीविषयी मला जे वाटतं ते मी बोलते आणि तेच मी बोलत राहणार. मी नाही म्हणत असताना सुद्धा त्या राणीने माझ्या चिकूला डबा आणायला पाठवलं आणि म्हणूनच ती आज आपल्यात नाही. ही गोष्ट माझ्या मनात छापली गेली असं समज. आजवर त्या पोरीने जे जे म्हणून सगळं केलंय ना ते सगळं मी मनात माझ्या कोरून ठेवलंय आणि त्या सगळ्याचा हिशोब तिला द्यावाच लागेल. तुम्ही मालती त्याच गोष्टी गिरवत बसलाच. अहो, नाती जोडायची असतात, तोडायची नाही. तुम्ही तोडायची आणि बदला घेण्याची भाषा करताय. अशा तुम्ही नव्हतेच, पण परिस्थितीने मला बदलायला भाग पाडलं. तुमच्या सुनेमुळे मी बदललीये आणि आता मी अशीच राहणार. माझ्या चिकूचा जीव घेणाऱ्या पोरीचे आता मी हाल हाल करणार. प्लीज थांबव हे सगळं. आता मला त्रास होतोय या सगळ्याचा. तुझ्या बायकोला बोलते ना म्हणून तुला त्रास होतोय आणि मला माझ्या चिकूसाठी. ठीक आहे, मान्य करतो मी की राणीने चिकूला टिफिन आणायला पाठवलं, पण अजितने जर टिफिन व्यवस्थित आणला असता तर आपण चिकूला परत पाठवलंच नसतं. मग या सगळ्याला अजित जबाबदार आहे का? रत्ना काकींनी टिफिन चेक केला असता तरी हे सगळं झालं नसतं. मग या सगळ्यात काकींची ही चूक आहे, हो ना? अगं सगळं सोड, तू जर टिफिन व्यवस्थित घेऊन आली असतीस ना तर हे सगळं घडलं नसतं आई. म्हणजे जर आपल्याला दोष द्यायचा असेल तर कुठलेही तुकडे कुठेही जोडून आपण कोणालाही दोष देऊ शकतो, पण नाही.
तुझा टार्गेट फक्त राणी आहे, फक्त राणी. हे बघ आई, तू जर राणीविषयी तुला वाटेल ते बोलणार असशील ना, तर असं समज मीही तेच बोलतोय जे मला वाटतंय. मी तुला फक्त एवढंच सांगतोय, जे जसं घडलंय ते एक्सप्लेन करतोय. आणि माझ्या सांगण्याप्रमाणे चिकूच्या ऍक्सिडेंटला आपण सगळे जबाबदार आहोत. आता बोल, या सगळ्यावर काय म्हणणं आहे तुझं? बोल नाही, काय झालं आता? का गप्प बसलीस? काहीतरी असेलच तुझ्याकडे बोलायला, बोल. ए भावा, अगं आता तरी सांगते का? कशाला घेऊन आली मला इथं? तू बुवा मावशीला नाही सांगितलं, मला तरी सांग. सांगते गोट्या. अरे ही तीच जागा आहे जिकडे अश्विनीचा ऍक्सिडेंट झाला होता. मी तुला इकडे ह्याच्यासाठी घेऊन आलीये कारण मला असं वाटतंय की इथं आपल्या हाताला ना नक्की कुठला ना कुठला पुरावा लागेल. नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? मला शंका आहे की हा ऍक्सिडेंट नाही, घातपात आहे, घातपात आहे. असं का वाटतंय तुला? त्या दिवशी अश्विनी हॉस्पिटलमधून घरी माझ्यासाठी डबा आणायला गेली होती. त्या डब्यातली भाजी मला टेरेस जवळ सांडलेली मिळाली. अश्विनी जर तो डबा घरातून घेऊन निघाली असेल तर ती भाजी टेरेसवर कशी काय पोहोचल? हे सगळे प्रश्न असे माझ्या डोक्यात घोळत आहेत गोट्या. चिकू गाडी घेऊन निघाली आणि तिची ट्रकला धडक बसली, ह्याच्यात भाजी कुठून आली मधी? अरे तेच तर ना गोट्या. आता तो डबा ऍक्सिडेंटच्या ठिकाणी सापडला पाहिजे ना, पण बघ कुठंच डबा नाही. आणि अश्विनी जर तो डबा घरातून घेऊन निघाली होती तर तो डबा इकडेच कुठेतरी पाहिजे. टेरेसवर कस काय गेली भाजी? जेवढं मला माहितीये ना, अश्विनी एकदम व्यवस्थित गाडी चालवते, त्यामुळे तिचा असा ऍक्सिडेंट तिच्या चुकीने तर होणार नाही. तुला काय म्हणायचंय? काहीतरी घातपात झालाय का? हो, आणि मला असं वाटतंय की इथं आपल्याला नक्की काहीतरी सापडायला पाहिजे. आपण शोधायला पाहिजे कुठे. मी पण तुला हुडकायला मदत करतो मग. चल. ए भावा, अरे काहीच गावना झालंय. तेच ना, मला असं वाटलं होतं इथं तरी काहीतरी सापडेल, पण इथं काहीच नाहीये. तो ऍक्सिडेंट होता का घातपात हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. खोट्या, पुरावा सापडला. तो बघ, मला असं वाटलं होतं इथं तरी काहीतरी सापडाल आपल्याला. तो ऍक्सिडेंट होता का घातपात हे कसं कळणार? त्यासाठी आपल्याकडे काहीतरी पुरावा पाहिजे. खोट्या, हा, पुरावा सापडला. तो बघ. चल. अरे गोट्या, हा तर आमच्या घरातला डबा आहे. हा इथं कसं काय आला? ऍक्सिडेंट तर खूप मागं झाला होता, मग हा डबा इथं कसं काय आला? ते पण विरुद्ध दिशेला. हा, हे बाकी बरोबर बोलली तू. असं पण होऊ शकतं ना की ऍक्सिडेंट तिकडे झाला आणि डबा उडून इकडे आला. पण गोट्या, एवढ्या लांब कसा येईल बरं डबा? काय बोलतोय? काय वाटतंय तुला? काय करायला पाहिजे? गोट्या, मला असं वाटतंय की आपण पोलिसांकडे जायला पाहिजे. आता तेच या प्रकरणाचा काय तो शोध लावते. हा, बरोबर आहे. आपण पोलिसांकडेच जाऊ. चल. सर, सर सर साहेब, आम्हाला काहीतरी सांगायचंय. हा बोला. सर, तुम्हाला अश्विनीच्या ऍक्सिडेंट बद्दल काय कळालं का? नाही, पण आम्ही त्याची चौकशी करतोय. सर, ऍक्सिडेंटच्या जागेवरती तुम्हाला कुठला जेवणाचा डब्बा सापडला का? काय? जेवणाचा डबा? आणि तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणी कशाला सापडेल? हो, सापडला पाहिजे ना सर, कारण अश्विनी घरी हॉस्पिटलमधून माझ्यासाठी डबा आणायला गेली होती आणि मग येताना तिचा ऍक्सिडेंट झाला. पण मग जर ती डबा घेऊन निघाली होती तर डबा ऍक्सिडेंटच्या ठिकाणीच पडायला पाहिजे होता ना, म्हणजे तिथे तो डबा सापडायला पाहिजे होता. एक मिनिट, अर्धवट काही सांगू नका.
तुम्हाला काय म्हणायचं ते नीट सांगा. सर मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. मला बघण्यासाठी सगळे घरातले तिकडं आले होते. आता येताना आमच्या अजितदादांकडून माझ्यासाठी चुकीचा डब्बा आणला गेला म्हणून अश्विनी डबा घ्यायला परत घरी गेली होती. घरी फक्त विक्रांत सर आणि उर्मिला ताई होते. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अश्विनीला डबा घेऊन येताना पाहिलं. जर अश्विनी डबा घेऊन निघाली तर ॲक्सिडेंट झाल्यावरती तो डबा तिकडेच पाहिजे ना. मग असा कसा तिचा ॲक्सिडेंट झाला सर? ॲक्सिडेंट कसा झाला म्हणजे? अहो रोज हजारो ॲक्सिडेंट होतात, तसाच हा झाला असेल. आणि आम्ही चौकशी सुरू ठेवली आहे. तो ड्रायव्हर पण फरार आहे, ज्याला आम्ही शोधतोय. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ह्या प्रकरणाला फक्त ॲक्सिडेंट म्हणून बघू नका. पण तुम्हाला असं का वाटतंय हा ॲक्सिडेंट नाही आहे? कारण मिळालेल्या फुटेजप्रमाणे आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे तरी असं दिसतंय की धडक चुकून लागली, त्यामुळे हा अपघात घडलाय. सर मी सांगते तुम्हाला काय झालंय. अहो माझ्यासाठी त्या दिवशी जी भाजी बनवली होती, जी अश्विनी डब्यात घालून माझ्यासाठी आणणार होती, तीच भाजी मला आमच्या टेरेसवर सांडलेली सापडली. मग मी तो डबा शोधण्यासाठी ॲक्सिडेंटच्या स्पॉटवरती पण गेले. सर तो डबा मला तिथं सापडला नाही सर. मला तो डबा आहे ना ॲक्सिडेंट पासून काही अंतरावरती, ते सुद्धा विरुद्ध दिशेला सापडला सर. हे बघा हा डबा. तुमचा कोणावर संशय? संशय तर असं कोणावर नाही आहे सर, पण मला एवढंच वाटतंय की हा ॲक्सिडेंट नसून घातपात आहे. ठीक आहे, आम्ही या प्रकरणाची कसून चौकशी करतो. बघूया हाती काय लागतंय का. धन्यवाद सर, आभारी आहे. सर तुम्ही प्लीज या प्रकरणाची चौकशी करा. तुम्ही काय काळजी करू नका. हा डबा आमच्याकडे जमा करा आणि तुम्हाला जे काही स्टेटमेंट द्यायचं ना ते लेखी स्वरूपात द्या. चला. हां चल. दोन घास खाऊन घेऊ, परत कामाला लागू. या थांबा. कुठे निघालात? काय मनमानी सुरू आहे का? गोष्टी तुमच्या तुम्ही ठरवण्यात पण मोठे झालात का? तुमच्या आबासाहेबांनी ना त्यांच्या खांद्यावर तुम्हाला बसवून ठेवलं असेल, म्हणून आमच्या डोक्यावर बसायला जाऊ नका. अहो सर पण नेमकं काय झालंय? आपल्या प्रोडक्टची डिझाईन ही का आहे? ती वाईट दिसते. ते सगळं स्वतःच्या मर्जीने करायचं ठरवलंय. अहो सर, हे डिझायनिंग स्वतः इंद्रा सरांनी मान्य केलंय आणि आम्हाला पण ती बरोबर वाटते, हाय का नाही रे? ए तुम्हाला विचारलं मी डिझाईन चांगलं आहे का वाईट आहे ते? तुमची लायकी आहे काय ठरवायची? मी सांगतोय ना हे डिझाईन चुकीचं आहे. इथे आता मी बॉस आहे, त्याच्यामुळे माझ्या ऑर्डर्स फॉलो करायच्या. आत्ताच्या आत्ता डिझाईन बदला. आता इंद्रा सरांनी लॉक केलेलं डिझाईन आपण कसं बदलायचं असं? नाहीतर काय, इंद्रा सरांना जर हे कळलं तर आपल्याला ते पण धारव धरतील. ना सर, अचानक असं डिझाईन बदललं तर फॅक्टरीचं नुकसान बी होईल की. ए आता तू आम्हाला सांगणार काय चांगलं काय वाईट ते? हे डिझाईन रिजेक्ट होणार आहे हे लिहून घ्या. तुमच्या इंद्रा सरांचं कौतुक ना तुमच्यापर्यंत ठेवायचं. काय कळते त्याला डिझाईन मधलं? माझ्यातली हुशारी इथे कोणामध्येच नाहीये. तुमचे इंद्रा सर आहेत ना, ते सुद्धा माझ्याकडून सजेशन्स घेतात. माझी हेल्प तर त्याला घ्यायची असते, पण क्रेडिट काय द्यायचं नसतं. एकतर त्याचं कशात लक्ष नाही, तो काही सांगतो आणि तुम्ही खरंच सुटलात. अहो पण आत्ताच्या आत्ता डिझाईन बदला आणि ब्रेक बिक ना सगळं कॅन्सल. पकड. असं अचानक कसं करू आम्ही? का नाही करणार? अहो पण विक्रांत सर, तशी इंद्रा सरांची ऑर्डर येऊ द्या. त्यांनी सांगितलं का नाही लगेच बदलून टाकतो. काय माहितीये का सर, आता तुम्ही एक सांगणार, इंद्रा सर एक सांगणार. अहो अशानं उद्या गणेश या चमच्या. हे चमच्या हा विक्रांत साहेब बोलतात ना, त्यांच्यासमोर उलट बोलणार होय तोंडवर करून? हा गाजा भाऊ, मी कुठं काय साहेब असली बोलतोय? काय म्हणजे काय? साहेब बोलतात ना, उज्जत नाही घालायचे साहेबांबरोबर. आणि लक्षात ठेव, नोकरी जर गेली ना त्या दगड दोंडे खाणार आहेस का? विक्रांत साहेब सांगतात ना ते ऐकायचं. हा ही माझी ऑर्डर आहे आणि मी ऑर्डर एकदाच देतो. सरांना फोन करून सांगू का हा सगळा प्रकार? काय करू? आबासाहेब, या इन्स्पेक्टर या. बोला. आम्ही अश्विनी प्रकरणाचा तपास करायचं ठरवलं. आम्हाला अशी शंका आहे, हा अपघात नसून घातपात.
आम्ही त्या दृष्टीनं तपास करायला सुरुवात करतोय आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांची चौकशी करावी लागेल. काय हरकत नाही इन्स्पेक्टर, आमची सुद्धा हीच इच्छा आहे. या सगळ्या प्रकरणाची तुम्ही खोलात जाऊन चौकशी करावी. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. अरे बापरे, हे चौकशी करणार म्हणजे त्या राणीपेक्षा पण डेंजर प्रश्न विचारणार, तेही उलट सुलट. यांना तर ती मालती सुद्धा थांबवू शकणार नाही. या अश्विनीला संपवून आम्ही स्वतःच्या अंताची तर तयारी केली नाही ना. आबा, तुमची परवानगी असेल तर आम्ही चौकशीला सुरुवात करतो. आहे, बसा, बसून प्रश्न विचारा. आबा, मला सांगा, अश्विनीचं कोणाशी वैर होतं का? म्हणजे कुणाशी भांडण वगैरे झालं होतं का? भांडण? अहो, माझी मुलगी भांडण करणारी नव्हती, भांडण मिटवणारी होती. आणि एवढ्याशा वयाच्या पोरीचं कोणाशी असणार आहे वैर? अशी गोड मुलगी असणारी, खेळणारी होती, ते कधी वागूच शकत नाही. इंद्रजित, तुमचं काय ऑब्झर्वेशन? म्हणजे मुलं आईबाबांपासून काही गोष्टी लपवतात, पण भावंड एकमेकांशी सगळं बोलतात. नाही, चिकू आणि भांडण वगैरे इम्पॉसिबल. ठीक आहे, मग या ऍक्सिडेंट मागचं नेमकं कारण शोधण्यासाठी आम्हाला एकेकाशी बोलावं लागेल. आपण कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी पोलीस उलट सुलट प्रश्न विचारून अडकवतातच. माझं तर उत्तर देतानाच तपप होईल, तिथेच पोलिसांना संशय येईल. मला वाटतं घरातल्या कोणाशी तरी, म्हणजे अश्विनीनं तिच्या वहिनीशी काहीतरी शेअर केलेलं असू शकतं. उर्मिला मॅडम, मला सांगा. सर, मी काय म्हणतो, नाही म्हणजे मला या सगळ्यातलं फारसं काही कळत नाही, पण माझी बहीण आम्हालाच नुकतीच सोडून गेली. तिच्याबद्दल तुम्ही चौकशी करत बसलात तर या दुःखातून आम्ही कधीच बाहेर येऊ शकणार नाही. तुम्ही ही चौकशी आता थांबवली तर खूप बरं होईल. हे बघा, तुम्हाला त्रास द्यायची आमची इच्छा अजिबात नाहीये, पण अशा केसेसमध्ये काही प्रश्न विचारावे लागतात. त्यामुळे या सगळ्याची गरज आहे का नाही हे आम्ही ठरवू, आणि आत्ता तरी आम्हाला ती गरज वाटते. तुम्हाला असं का वाटतंय? पण प्राथमिक माहितीनुसार अश्विनी डबा घेऊन निघाली. अश्विनीचा जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे हा डबा सापडलाच नाही. तिथून पुढे काही अंतरावर हा डबा सापडला, आणि ही संशयास्पद गोष्ट आहे. अरे यार, मी तिथे दिसू नये म्हणून डबा अंदाजे टाकला होता, पण शेवटी गडबड झालीच. म्हणजे या विक्रांतने मेजर माती खाल्लीय. साहेब, ऍक्सिडेंटमध्ये टक्कर लागल्यामुळे डबा उडून दूर जाऊ शकतो ना? उडून जाऊ शकतो, पण रॉंग साईडला नाही. पहिलीच गोष्ट विरोधात गेलीये, आता हळूहळू सगळं समोर येईल. पण तुम्हाला तो डबा कधी आणि कुठे सापडला? आम्हाला डबा सापडलाच नाही. मग कोणाला सापडला तो? मला अश्विनीचा जिथे ऍक्सिडेंट झाला तिथे हा डबा सापडलाच नाही. तिथून पुढे काही अंतरावर हा डबा सापडला, आणि ही संशयास्पद गोष्ट आहे. पण तुम्हाला तो डबा कधी आणि कुठे सापडला? आम्हाला डबा सापडलाच नाही. मग कोणाला सापडला तो? मला यांनीच आज आमच्याकडे डबा सापडल्याची तक्रार केली आहे. तू कधी गेली होतीस ग डबा शोधायला? आणि कोणी सांगितलं तुला हे असलं काहीतरी करायला? मी सांगितलं होतं, कारण जेव्हा राणीने मला ही शंका बोलून दाखवली तेव्हा मलाही सगळं संशयास्पद वाटलं, म्हणून मीच तुला चौकशी करायला सांगितली होती. हो, पण आपल्या चिकूला कोणी का मारेल? हेच तर, ती कधी कोणाशी भांडली नाही, कोणाच्या वादात पडली नाही, कधीच कोणाला दुखावलं नाही तिने.
अहो सर, पण गोष्टी संशयास्पद आहेतच ना. हे बघा, अश्विनी सुखरूप घरी आली, पण घरी काय झालं आणि काय नाही हे कोणालाच माहित नाहीये. बास झाला तुमचा चांगुलपणाचा ढोंग. मी ना सगळं ऐकलंय. चिकू, सर सर मला मला अटक करा. नाही, मला बेड्या घाला ना. ए रुमिला, ये ना पुढे. साहेब, हिला पण घ्या. आम्हाला दोघांना अटक करा. काय चाललंय तुझं? काहीतरी काय बोलतोयस? बरोबर आहे ना काकी? हे सगळं झालं तेव्हा आम्ही दोघंच घरी होतो, म्हणजे आम्हीच केलं असणार. साहेब, आम्हाला अटक करा. आम्हीच चिकूला मारलंय. बरोबर आहे? काही झालं या घरामध्ये की आम्हाला टार्गेट केलं जातं. आम्हीच बळीचे बकरे ठरतो. मी नावाला माडिक होतो, बाकी आमची किंमत शून्य एकदम. चिकू, चिकू, तू बघतेस नाही सगळं काय चाललंय? तुला माहितीये ना आपलं नातं किती प्युअर होतं, किती बेस्ट होतं. तुझ्या जाण्याने किती धक्का बसलाय मी हे नाही सांगू शकत. तुझ्या जाण्याने किती दुःख होतंय मी नाही व्यक्त करू शकत आहे शब्दात. मी आतून किती तुटलो हे मी नाही दाखवू शकत आहे चिकू. ठीक आहे, पण सगळ्यांचं म्हणणं जर का असेल की मी गुन्हेगार आहे, मी आहे गुन्हेगार. अश्विनी ताई, तुम्ही जरी माझ्या नणंद असलात तरी आपल्या दोघींमध्ये मैत्रीचं नातं होतं, हो की नाही? मला काय हवं असलं ना की असं छानसं असून तुम्ही ती गोष्ट मला आणून द्यायचात की नाही, हो की नाही अश्विनी ताई? अशा कशा आम्हाला सोडून गेलात तुम्ही अश्विनी ताई? सांगा ना. अरे हा दिवस बघण्यात आम्हाला का नाही वर उचलून घेतलं देवा? अश्विनी ताई, का सोडून गेलात अश्विनी ताई तुम्ही आम्हाला? साहेब, साहेब, तुम्ही कुठली चौकशी करू नका. न केलेला गुन्हा मी मान्य करतो आणि ना मला लोकांमध्ये राहायचंच नाही. आम्हाला प्लीज अटक करा. रान, अरे तू गैरसमज करून घेऊ नकोस. एक्झॅक्टली. राणीने तुझं नाव नाही घेतलंय, ती फक्त जे काही घडलंय ते सांगते. पण इंद्रा, चिकू इथे असताना आम्ही दोघं इथे होतो, हा तिच्या म्हणण्याचा अर्थ आहे ना? आमच्यामुळे सगळं झालंय. तेच ना, सतत आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करते ही राणी. मालती आई सोडून कोणी तिला काहीच बोलत नाहीये. उर्मिला, उर्मिला शांत हो, तू रडू नको. हे बघ, कोणी काही म्हणू देत, पण मला चांगलंच माहितीये तुम्ही दोघांनी काही केलं नाहीये. अय्यो, आज ह्या मुलीनं संशयाची सुई आमच्यावर फिरवलीये, उद्या ती तुमच्यावर फिरवायला सुद्धा कमी करणार नाही. का? का तर तुम्ही तिच्या बरोबर असं वागता म्हणून ती सूड उगवतीये. अश्विनी ताई जाण्याला ती जबाबदारी असं तुम्ही सगळ्यांसमोर बोललात ना, म्हणून ती हे सगळं करतीये. आपणच घडत असल्यासारखं जरी दिसत असलं ना, तरी या मागे सगळा या राणीचा प्लॅन आहे. काय ग, एक कार्टे, एक तर आधीच तू माझ्या पोरीला खाल्लंस आणि आता हे असले आरोप करून आमचं घर फोडायला बघतेस. कोणाला विचारून गेलीस पोलिसात? कोणी सांगितलं होतं तुला हे असलं काहीतरी करायला? राणी, तुझं हे वागणं मलाही पटलेलं नाहीये. तुझ्या एक तक्रार करण्यामुळे अजून 2 जण दुखावली गेलीत. हो सर, पण मी ते आधीच चिकूच्या जाण्याने अख्खं घर डिस्टर्ब आहे आपलं. त्यात आणखी तू एक अशी गोष्ट केली ज्याने सगळे दुखावले जातील. ऍटलिस्ट मला विश्वासात घेऊन तू हे करायला हवं होतंस. अहो सर, मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, पण तुम्ही बोलायच्या मनस्थितीत नव्हतात. अगं मग थांबायचं ना तू. इतकी घाई करायची काहीच गरज नव्हती. अरे तिला आपल्या घराचं वाटोळं करायची घाई आहे ना इंद्रा.
पण हे तुम्हाला कोणालाच लक्षात येत नाहीये. आई प्लीज, आता तू काही टोकाचं बोलू नकोस. आणि राणी तू खूप चुकीचं पाऊल उचललंयस. सर पण मी आहो असं काहीच. इंदिरा, ठीक आहे, तिला वाटत असेल ना आपली तुळशी होती. पण विक्रांत सर मी कुठं दास, आता एक शब्दही बोलू नकोस. इन्स्पेक्टर साहेब, हवं तर राणीच्या वतीने मी माफी मागतो. तिने भावनेच्या भरात येऊन तक्रार केली असेल, पण आम्ही ही तक्रार मागे घेतोय असं समजा. आणि फार तर फार तो ट्रक ड्रायव्हर जो कोणी असेल त्याला शोधा. पण आय डोंट थिंक त्याचंही काही प्लॅनिंग वगैरे असेल. इंद्रजित सर असं नका करू. नाही राणी, तोच विषय काढून जखमावाला ठेवण्यात काही अर्थ नाही. ही केस नक्की क्लोज करायची आहे ना? हो, लगेच करा. या अशा दरिद्री आणि घर फोडणाऱ्या माणसांवर अजिबात विश्वास ठेवू नका. ठीक आहे आबासाहेब, येतो आम्ही. विक्रांत चल, ज्या घरामध्ये आपल्याला किंमत नाही ना तिथे थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. चल विक्रांत. उर्मिला, आपली माणसं आहेत. आपली माणसं? विक्रांत, अरे तू त्यांना आपलं समजतोय, ते कुठे आपल्याला आपलं समजतायत? जर समजत असले असते ना तर चिकू गेली तो आळ आपल्यावर घेतला नसता, आपल्याला गुन्हेगार ठरवलं नसतं या लोकांनी. चल विक्रांत, चल. बघ बघ, आबा हे बघा, जे झालं ते झालं. आज चिकू आपल्यात नाहीये. ती आपल्याला काय शिकवून गेली? ती नसल्यावर आपण हा विचार करायला पाहिजे ना की तिच्यात बेस्ट क्वालिटीज काय होते. ती आपल्याला हे शिकवून गेली आहे की नेहमी हसत खेळत राहायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे. आणि आपण काय करतोय? आपण सतत एकमेकांना हर्ट करतोय, एकमेकांना ब्लेम करतोय. मला सांगा आबा, हे चिकूला पटणार आहे का? मला वाटतं कुठेतरी आपण हे सगळं थांबवायला हवं. तुम्ही जे काय बोलताय ते मान्य आहे सर मला, आणि मी सगळ्यांनाच खूप दुखावलं. त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते. पण आपण सगळे अश्विनीसाठी एक गोष्ट करू शकतो. तू काय करायचं ठरवलंयस? या आपल्याला अश्विनीने जशी तेल मालिश करायला शिकवलं होतं तसं करूया का? मला ना तिने एकदा सांगितलं होतं की तिच्यावरती मालती मॅडम किंवा घरातलं कोणीही रागवलं ना तर ती त्या माणसाला जबरदस्ती स्वतःच्या पुढ्यात बसवून त्याची तेल मालिश करायची. हे असं केल्याने त्या समोरच्या माणसातला तिच्याविषयीचा जो राग रुसवा सगळं असायचा ना ते एकदम गायब होऊन जायचं. आज सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनात खूप राग रुसवा दुःख वेदना हे सगळंच आहे. आज आपण एकमेकांची तेल मालिश करून ते सगळं विसरून जायचा प्रयत्न करूया का? आपल्या अश्विनीसाठी आपण एवढं तर करूच शकतो ना. तर आता आपण कोणीही बोलणार नाही आहोत, फक्त एकमेकांची चंपी करणार आहोत. चंपी 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 चंपी, चॉप चॉप चॉप, चॉप चॉप चॉप. त्या दिवशी आपण सगळे जेव्हा मालिश करायला बसलो होतो तेव्हा ती किती खुश होती. तिचं असं म्हणणं होतं की ह्या निमित्ताने का होईना आपण एकमेकांशी बोलतो, आपल्याला एकमेकांची किती काळजी आहे हे आपण स्पर्शातून सांगतो. आज सुद्धा आपण तेच करूया का? प्लीज. सजेशन चांगलं आहे तुझं. मी काय म्हणतो, आपण त्या दिवशीच्या सिक्वेन्स मध्ये बसलो होतो तसेच बसूया का? आता आपल्याला अश्विनीने जशी शिकवली होती तशी आपण चंपी करूया. हीच खऱ्या अर्थानं चिकूला श्रद्धांजली असेल. हिला
आपण सगळे असे एकत्र राहायला हवे होतो ना. ठीक आहे, ह्यापुढे चिकुला जसं हवं होतं तसंच आपलं घर राहील. यापुढे चिकुला जसं हवं होतं तसंच घर राहील. मामा